ज्यांना पण गावाचं जेवण आवडते ना, ते एकदम ते ऑथेंटिक टेस्ट असते बघा, जी गावामध्ये बनवतात. आपण शहरामध्ये ट्राय करतो बनवायची, पण ती नेमकी त्याच जाग्यांवर येते ज्यांना तो प्रॉपर मसाला बनवता येतो. तर त्यांनी इथे येऊन नक्की व्हिजिट करावं. हॅलो गाईज, मायसेल्फ श्वेता पवार धाबाडे. वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आम्ही इथे द नेचर्स क्लब रिसॉर्टला आलो आहे नेरळला. थोडंसं स्टेशनपासून आतमध्येच आहे. 15-20 मिनटं लागतात यायला. पण कसं आहे, रिसॉर्ट छान आहे बऱ्यापैकी. सुविधा वगैरे छान दिल्या आहेत त्यांनी. मी इथे माझ्या टीचर्स ग्रुपसोबत आले आहे. तसं आम्ही 6 मंथमध्ये एखादी तरी ट्रिप काढतो कुठे ना कुठे. पहिलेचे पण ट्रिप्स काढले, पण तेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हती म्हणून ते तर रिसॉर्ट्स मी तुम्हाला दाखवू नाही शकत. पण यानंतर जिथे जिथे मी जाणार तिथे तुम्हाला सांगेल. ओके, त्याचे डिटेल्स पण देणार आणि कसं काय आहे ते तुम्हाला कळवेल. स्पेशली जेवण खूप छान आहे इकडचं. मी दाखवते इथे कैऱ्या किती छान आल्या झाडावर. माझे हात ते इतके वळवळ करतायत ना. ह्या कैऱ्या माझ्या तोंडासमोर आहेत, पण मी ह्याला तोडू नाही शकत आहे. मीठ मिरचीचं पण इथे अरेंजमेंट आहे, पण या कैरी नाही आहेत ना. काय करूया अशा. असं वाटत आहे की पटकन ही एखादी कैरी तोडावी आणि त्यांना म्हणावं, बाबा घ्या घ्या, काही फाईन घ्यायची आमच्याकडून घ्या, पण ॲटलीस्ट एक मजा घेऊ द्या यार कैरीची. कैरीचा सीझन स्टार्ट झाला आणि तुम्ही एखादी कैरी दे तोडू देत. तुम्हाला दाखवते. पेरूने पूर्ण झाड भरलं आहे लिटरली. हे बघा. याच्यानंतर इथे पण खूप आहे. अजून बघा किती छान लागले ते पेरू. पण कंट्रोल करण्याशिवाय काही ऑप्शन नाही, बिकॉज ऑलरेडी त्यांनी सांगितलं की अलाउड नाही आहे तोडणं. झाडांना रामफळ पण लागले आहेत. चिकू बघून तर असं वाटलं यार काय आहे, इतकं झाड समोर भरलेलं आहे. पण इथे जे केअरटेकर आहेत त्यांना मी म्हटलं, सर माझं पण नाव चिकू आहे आणि एवढं चिकू समोर इतकं मोठं चिकूचं झाड उभं आहे आणि ती एक चिकू तोडू नाही शकत. चांगलं वाटते का? एक तरी चिकू तोडू द्या ना. तर ते हसले. म्हटले ठीक आहे, एक तोडा, पण बाकीच्या नका सांगू, नाही तर सगळे जर तोडायला बसले ना तर आमचं झाड खाली करून पाठवतील. तर थँक्स टू हिम की ॲटलिस्ट त्यांनी एक चिकू तरी मला तोड दिला. हे छोटे छोटे बटन रोजेस किती गोड वाटतात बघा. फुलं बघा किती मस्त टवटवीत आहेत, भरून आले आहेत पूर्ण झाडाला. आता आम्ही करणार आहोत लंच. लेट्स सी लंचमध्ये आज काय मेन्यू आहे. हा त्यांचा डायनिंग एरिया आहे, तो पण त्यांनी छान बनवला आहे. त्यानंतर इथे बफे सिस्टम लागतो. व्हेज नॉनव्हेज जसं तुम्हाला हवं असेल तसं ते प्रोव्हाइड करणार. चला बघूया व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये काय आहे. चपाती, तांदळाच्या भाकरी, राईस, डाळ, ही मिक्स भाजी आहे गेस. ही फ्लावर वटाणा, त्यानंतर पापड आणि जिलेबी. काल रात्रीचा डिनरचा मी व्लॉग घेतला नाही, पण काल गुलाबजामुन होते, ते पण फार टेस्टी होते. हे रस्याचं चिकन आणि हे सुखं चिकन बघून तर खूपच टेस्टी वाटते. चला त्याचा आता मी आस्वाद घेतो. ज्यांना पण गावाचं जेवण आवडते ना, ते एकदम ते ऑथेंटिक टेस्ट असते बघा, जी गावामध्ये बनवतात. आपण शहरामध्ये ट्राय करतो बनवायची, पण ती नेमकी त्याच जाग्यांवर येते ज्यांना तो प्रॉपर मसाला बनवता येतो. तर त्यांनी इथे येऊन नक्की व्हिजिट करावं. हा, इथे त्यांनी ट्री हाऊस सुद्धा बनवला आहे, जो रात्रीचा जास्त छान वाटतो लाइटिंग वगैरे लावल्यावर. पिंक कलरचे बटन रोजेस आहेत आणि कळ्या पण किती छान आल्या आहेत बघा. कैऱ्या आहेत, थोड्याशा उन्हामुळे येल्लो झाल्यात, पण असं वाटत आहे ना की छोटासा आंबा आहे.
इंडोर गेम्स आहेत, क्रिकेट नेट प्रॅक्टिस एरिया पण त्यांनी दिला आहे, बॅडमिंटन कोर्टसुद्धा आहे, स्विमिंग पूल आहे आणि एक ब्रिज आहे त्याच्या खालून लेक जाते. पण आता कसं आम्ही उन्हाळ्यात आलो असल्यामुळे ते थोडंसं पाणी सुकलं आहे. तर मे बी मला वाटते इथे येण्याचं प्रॉपर टाईम असेल रेनी सीझन किंवा विंटर सीझन, कारण तेव्हा कसं सगळं बहरलेलं असेल. रिसॉर्ट खूप छान आहे तसं. इतकं कडक ऊन आहे ना, काय सांगू तुम्हाला, आणि स्किन इतकी प्रमाणात मस्तपैकी टॅन झाली आहे. काय टेन्शन नाही आहे. मोमेंट एन्जॉय करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग स्किन टॅन हो की काय फरक नाही पडत, नाही का. जर कोण हा रिसॉर्ट कधी विजिट केला आहे तर कॅप्शनमध्ये मला नक्की सांगा. कोणाचे चांगले एक्सपिरियन्स असतील, कोणाचे नाही, तेही मला कळवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे खुश, लाईक करा, सबस्क्राईब करा. सी यू देन, बाय बाय.